हॅलो एव्हरीवन. विद्यार्थी मित्रांनो, ह्या पार्टमध्ये आपण एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन अभ्यासणार आहोत. पुढचा पॉईंट आपण अभ्यासणार आहोत एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. यावर या पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. डिड्यूस द एक्सप्रेशन फॉर द कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. Hence, obtain the expression for total energy of a particle performing SHM. म्हणजेच कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीवरून आपल्याला टोटल एनर्जी काढायची आहे. अँड हिन्स स्टेट द फॅक्टर ऑन विच टोटल एनर्जी डिपेंड. आणि टोटल एनर्जी कुठल्या फॅक्टरवर डिपेंड आहे हे पण आपल्याला फॉर्म्युल्यावरून सांगायचं आहे. यासाठी आपण आधी कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, SHMमध्ये काय आहे ते पाहूया. Now, when the particle performing SHM, particle has both energies, kinetic energy and potential energy. म्हणजे जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो तेव्हा त्याला कायनेटिक एनर्जीही असते आणि पोटेन्शियल एनर्जीही असते. ही कायनेटिक एनर्जी त्या पार्टिकलला ड्यू टू इट्स व्हेलॉसिटीमुळे असते किंवा स्पीडमुळे असते. ड्यू टू इट्स स्पीड कायनेटिक एनर्जी पार्टिकलला त्याच्या स्पीडमुळे असते. तर पोटेन्शियल एनर्जी ड्यू टू इट्स पोझिशन पार्टिकलच्या पोझिशनमुळे असते. Therefore here while the particle performing SHM the particle possess speed, that is it has kinetic energy at all position. म्हणजे सर्व पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो तेव्हा त्याच्या ऑल पोझिशनला कायनेटिक एनर्जी असते एक्सेप्ट ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. फक्त एक्स्ट्रीम पोझिशनला स्पीड 0 असल्यामुळे त्याला कायनेटिक एनर्जी काय असते, एक्सेप्ट ॲट एक्स्ट्रीम पोझिशनला V0 असल्यामुळे कायनेटिक एनर्जी एक्स्ट्रीम पोझिशनला काय असते, 0 असते. Therefore at all position that the particle has speed and therefore that possesses kinetic energy. Also due to restoring force, particle system has potential energy. Therefore that the particle has kinetic energy as well as potential energy while performing SHM. And therefore that the total energy is the sum of kinetic energy and potential energy. म्हणजेच पार्टिकलला असलेली टोटल एनर्जी काय आहे, तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी याची सम म्हणजेच बेरीज म्हणजेच टोटल एनर्जी. मग इथे आपल्याला टोटल एनर्जी काढायची आहे. यासाठी आपल्याला आधी कायनेटिक एनर्जी काढायची आणि नंतर पोटेन्शियल एनर्जी काढायची. अँड फॉर दॅट हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर दॅट द पार्टिकल परफॉर्मिंग SHM about its mean position O, and the path of this particle is move to and fro, that is along this path Mn. Now here consider that here suppose that particle is at point P and therefore displacement of the particle from mean position is x. Now we know that when the particle performing SHM, the velocity of the particle is given by V is equal to omega square root a square minus x square. हा फॉर्म्युला आपल्याला स्पीडचा माहिती आहे जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो. नाऊ ॲट टाईम टी ह्या कालावधीनंतर ॲट टाईम टी व्हेलॉसिटी और स्पीड ऑफ द पार्टिकल विल बी ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. म्हणजेच टी ह्या कालावधीनंतर पार्टिकलला काय स्पीड असेल, V इज इक्वल टू ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. आपण हे पण इक्वेशन अभ्यासलेलं आहे. हिअर एक्स बी द डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल अँड ए बी द ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल. म्हणजेच इथे एक्स काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे आणि ए काय आहे, ॲम्प्लिट्यूड आहे. पार्टिकलचा ॲम्प्लिट्यूड फ्रॉम इट्स मीन पोझिशन दॅट इज कॅपिटल A. हिअर दॅट द ॲम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल इज A अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल when the particle is at point P is at a distance x from mean position
इथे डिस्प्लेसमेंट आणि ॲम्प्लिट्यूड लक्षात घ्या. ॲम्प्लिट्यूड दॅट इज द डिस्टन्स ऑफ द पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन and here x that is the distance of the particle from mean position but when the particle is at point P. And therefore here we are going to find kinetic energy of the particle performing SHM. आपल्याला कायनेटिक एनर्जीचा जनरल फॉर्म्युला माहिती आहे 1/2 mv². and therefore here in SHM that the kinetic energy of the particle is given by EK. Here E suffix K. Put the value of V in this equation. ह्या इक्वेशनमध्ये आपण ही व्हीची व्हॅल्यू टाकणार mv². हिअर m ओमेगा स्क्वेअर रूट a² - x² ब्रॅकेट स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर. हिअर स्क्वेअर ऑफ दिस a² - x². म्हणजेच स्क्वेअर रूटचा स्क्वेअर काय होईल, इथे स्क्वेअर रूट निघून जाईल आणि म्हणून 1/2 m ओमेगा स्क्वेअर a² - x². आता इथे आपण m ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू टाकणार ह्या फॉर्म्युल्यावरून ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट k/m. याचं जर स्क्वेअरिंग बोथ साईड केलं तर काय मिळेल आपल्याला, हिअर दॅट इज k/m इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. आणि म्हणून केची व्हॅल्यू काय झाली m ओमेगा स्क्वेअर. ही केची व्हॅल्यू इथे पुट करणार. देअरफॉर 1/2 k a² - x² ब्रॅकेटमध्ये. हिअर दॅट इज EK दॅट इज द कायनेटिक एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग SHM. दिस इज कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग SHM at displacement x. x या डिस्प्लेसमेंटला पार्टिकलची कायनेटिक एनर्जी ही असेल. नाऊ ॲट टाईम t टाईम नंतर ॲट टाईम t कायनेटिक एनर्जी काय असेल, EK इज इक्वल टू, हिअर पुट द व्हॅल्यू ऑफ दिस V इन दिस इक्वेशन 1/2 m. इथे a ओमेगा कॉस ओमेगा t प्लस फाय ब्रॅकेट स्क्वेअर. ब्रॅकेटचा स्क्वेअर होईल म्हणजेच काय येईल 1/2 m a² ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर ओमेगा t प्लस फाय. सर्वांचा स्क्वेअर होईल. इथे परत m ओमेगा स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला k टाकता येईल म्हणजेच काय येईल 1/2 k a². हिअर कॉस स्क्वेअर ओमेगा t प्लस फाय. देअरफॉर दिस इज द कायनेटिक एनर्जी ॲट टाईम t. इथे आपल्याला पोटेन्शियल एनर्जी काढण्यासाठी रिस्टोरिंग फोर्स काढायचा आहे. and therefore the restoring force acting on the particle at point P. आणि म्हणून P पॉईंटला असलेला रिस्टोरिंग फोर्स that is given by, we know that the formula that is the F is equal to minus kx in terms of restoring force. आणि म्हणून आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार. therefore now where k is the force constant. यामध्ये या फॉर्म्युल्यामध्ये काय आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे. सपोज दॅट पार्टिकल इज डिस्प्लेस फर्दर बाय स्मॉल डिस्प्लेसमेंट dx. Now suppose that the particle is displaced through a small displacement dx and therefore work done against that of the restoring force is given by dw is equal to f into minus dx. म्हणजे ह्या जनरल फॉर्म्युल्यावरून आता पार्टिकल P पॉईंटपासनं डिस्प्लेस झाला किती डिस्प्लेसमेंटने, स्मॉल डिस्प्लेसमेंट दॅट इज dxने. आणि म्हणून देर इज ए वर्क डन अगेन्स्ट दॅट ऑफ द रिस्टोरिंग फोर्स. आणि म्हणून इथे वर्क डन झालेला आहे अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स. रिस्टोरिंग फोर्सच्या विरुद्ध दिशेने वर्क डन झालेला आहे. and therefore there is a minus sign. dw is equal to f into minus dx. आता आपल्याला एफची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे काय, मायनस kx. जनरल फॉर्म्युल्यावरून एफची व्हॅल्यू टाकणार इंटू मायनस dx. that is equal to what, kx dx. that is the kx dx. now this is the work done
व्हेन द पार्टिकल मूव थ्रू ए स्मॉल डिस्प्लेसमेंट dx, म्हणजेच स्मॉल डिस्प्लेसमेंटने डिस्प्लेस झाल्यावर दिस इज द स्मॉल वर्क डन. देअरफॉर टोटल वर्क डन, वी आर गोइंग टू फाइंड द टोटल वर्क डन. आपल्याला इथे टोटल वर्क डन काढायचं आहे आणि म्हणून याचं काय घ्यावं लागेल, आपल्याला इंटिग्रेशन घ्यावं लागेल. दॅट मीन्स व्हेन द पार्टिकल मूव फ्रॉम ओ टू पी, म्हणजे पार्टिकल ओ टू पी मूव झालेला आहे, यासाठी आपल्याला आता टोटल वर्क डन काढावं लागेल. आणि हे टोटल वर्क डन काढण्यासाठी आपल्याला ह्याचं इंटिग्रेशन, म्हणजेच ह्या स्मॉल डिस्प्लेसमेंटचं इंटिग्रेशन आपल्याला घ्यावं लागेल, तेव्हा आपल्याला टोटल वर्क डन मिळेल. अँड देअरफॉर व्हेन द पार्टिकल डिस्प्लेस फ्रॉम, व्हेन पार्टिकल displace from O to P, total work done will be, total work done साठी आपण याचं इंटिग्रेशन घेणार. देअरफॉर W इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dW, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ kx dx. आता k इथे कॉन्स्टंट आहे म्हणून इंटिग्रेशन साईनच्या बाहेर. इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स, आपल्या फॉर्म्युला माहिती इंटिग्रेशनचा, दॅट इज हिअर x⁻²/2. इंटिग्रेशन एक्सचं माहिती आपल्याला, त्याच्या पावरची काय होते, बेरीज डिवायडेड बाय 2, दॅट इज हिअर व्हॉट 1/2 kx². नाव हिअर दिस शुड बी द पोटेन्शियल एनर्जी EP ऑफ द पार्टिकल ॲट डिस्प्लेसमेंट x. आणि म्हणून एक्स या डिस्प्लेसमेंटला पोटेन्शियल एनर्जी त्या पार्टिकलची काय असेल, EP इज इक्वल टू 1/2 kx². आता केची व्हॅल्यू आपण फॉर्म्युल्यावरून टाकू शकतो. k इज इक्वल टू व्हॉट, m⍵². केची व्हॅल्यू आहे m⍵². मग आपण फॉर्म्युला पाहिला. देअरफॉर EP इज इक्वल टू 1/2 m⍵² x². आणि म्हणून याचा फॉर्म्युला काय येईल, 1/2 m⍵² x². नाव ॲट टाईम t, आता t ह्या टाईम पिरियड नंतर डिस्प्लेसमेंट आपल्याला माहिती आहे. डिस्प्लेसमेंट काय असतं, x इज इक्वल टू काय, a sin ω_t + φ. आपण हा फॉर्म्युला पाहिलेला आहे डिस्प्लेसमेंटसाठी, x इज इक्वल टू a sin ω_t + φ. मग ही व्हॅल्यू आपण ह्या वरच्या इक्वेशनमध्ये टाकणार. देअरफॉर EP इज इक्वल टू 1/2 m⍵² x² काय येईल इथे, sin² ω_t + φ. म्हणून पोटेन्शियल एनर्जी दॅट इज EP इज इक्वल टू 1/2 k² sin² ω_t + φ. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी आपण पाहिली ॲट टाईम टीला काय असते, 1/2 ma² ω² cos² ω_t + φ. म्हणजेच इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट that the kinetic energy is 1/2 ka² cos² ω_t + φ. After time t, that the potential energy changes with sin² theta, and here after time t, that the kinetic energy changes with cos² theta. Now we are going to find the total energy. आपल्याला काय काढायचं आहे, टोटल एनर्जी काढायची आहे. म्हणजेच E इज इक्वल टू EK + EP, EK + EP. K आणि P सफिक्सला लिहा, पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक. इथे सपोज दॅट दिस इज इक्वेशन नंबर 1. हे इक्वेशन नंबर 1 आहे. दॅट इज द कायनेटिक एनर्जी 1/2 m⍵² a² - x². And suppose that the potential energy, that is this equation, is equation number 2. Now put this value in this total energy of the particle performing SHM. आणि म्हणून इथे टोटल एनर्जी पार्टिकलची ॲट पॉईंट P ची आपण काढणार. दॅट इज इक्वल टू इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2च्या व्हॅल्यू इथे पुट करणार. 1/2 m⍵² इंटू ब्रॅकेट a² - x² प्लस 1/2 m⍵² x². आता हे सॉल्व केल्यावर काय मिळेल आपल्याला, 1/2 m⍵² a² मायनस ह्या ब्रॅकेटमधल्या टर्मला मल्टिप्लाय करा, मायनस 1/2 m⍵² x² प्लस 1/2 m⍵² x². इथे
1/2 एम ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर काय होतील, कॅन्सर, मायनस प्लस आहे. रिमेनिंग इज व्हॉट, ई इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर एस स्क्वेअर. म्हणजे आपल्याला टोटल एनर्जी काय मिळाली, 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. अँड देअरफॉर वी कॅन राईट द टोटल एनर्जी. टोटल एनर्जी काय मिळाली, ई इज इक्वल टू 1/2 एम ओमेगा स्क्वेअर ए स्क्वेअर. 1/2 एम ओमेगा स्क्वेअर, आपल्याला एम ओमेगा स्क्वेअर परत माहिती आहे काय, ई इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर. इथे आपल्याला ही टोटल एनर्जी मिळाली. हिअर दॅट द व्ही मॅक्स काय आहे, मॅक्झिमम स्पीड ऑफ ए पार्टिकल. आपण फॉर्म्युला अभ्यासलेला आहे. दॅट इज व्हॉट, हिअर ओमेगा ए किंवा ए ओमेगा हा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. जेव्हा पार्टिकलची व्हेलॉसिटी मॅक्झिमम असते तेव्हा ती व्हेलॉसिटी किती असते, ए ओमेगा किंवा ओमेगा ए. आणि म्हणून त्याच्यासाठी आपण व्ही मॅक्सची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात टाकणार. म्हणून ही एनर्जी काय मिळेल, इन टर्म्स ऑफ स्पीड और इन टर्म्स ऑफ व्हेलॉसिटी, दॅट इज 1/2 एम हिअर व्ही मॅक्स स्क्वेअर. आपण स्पेशल केसेस अभ्यासल्या होत्या, त्यामध्ये व्ही मॅक्स आणि व्ही मिन पाहिला होता. त्यामध्ये व्ही मॅक्स आपल्याला ए ओमेगा मिळाला होता आणि म्हणून त्याच्याऐवजी ह्या फॉर्म्युल्यामध्ये ती व्ही मॅक्सची किंमत टाकली आणि म्हणून ओमेगा स्क्वेअर एक्स स्क्वेअर म्हणजेच काय, व्ही मॅक्स ब्रॅकेट स्क्वेअर. अँड देअरफॉर दॅट द टोटल एनर्जी इन टर्म्स ऑफ व्ही मॅक्स, अँड दिस इज द टोटल एनर्जी इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट, दॅट इज के, where A is amplitude. And therefore this is the expression that gives the total energy of the particle at point P. This gives both of this equation and also this equation, that is the total energy of the particle at point P. As m is constant, here omega is constant and A, that is the amplitude, also constant. म्हणजेच mass of the particle constant. ओमेगा म्हणजेच अँग्युलर स्पीड और अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता इथे आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी शब्द वापरणार कारण पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एममध्ये अँग्युलर स्पीडसाठी आपण काय वापरतो, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट. तिन्ही टर्म काय आहेत, कॉन्स्टंट आहे. आणि म्हणून एनर्जी ऑफ द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम ॲट एनी पॉईंट रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे कुठल्याही पॉईंटला पार्टिकलची जी एनर्जी आहे ती काय असते, कॉन्स्टंट असते, व्हाईल द पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम. अँड इट इज इंडिपेंडंट ऑफ एक्स, दॅट मीन्स डिस्प्लेसमेंट एक्स. म्हणजेच ही एनर्जी त्याच्या डिस्प्लेसमेंटवर अवलंबून नाही. आता इथे या फॉर्म्युल्यामध्ये सपोज दिस इज इक्वेशन नंबर 3. या फॉर्म्युल्यामध्ये आपण ओमेगाची व्हॅल्यू टाकणार इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, ओमेगा इज इक्वल टू 2πn, व्हेअर एन इज व्हॉट, फ्रिक्वेन्सी. आणि म्हणून ओमेगाची व्हॅल्यू ह्या फॉर्म्युल्यात टाकणार 1/2 एम हिअर ओमेगा, दॅट इज 2πn ब्रॅकेट स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. अँड देअरफॉर हिअर आफ्टर सॉल्विंग दिस 1/2 एम हिअर 2πn स्क्वेअर, दॅट इज 4π स्क्वेअर n स्क्वेअर हिअर ए स्क्वेअर. देअरफॉर हिअर वी कॅन राईट दॅट इज द 2π स्क्वेअर, इथे m स्क्वेअर n स्क्वेअर अँड हिअर दॅट इज द ए स्क्वेअर. 2ने डिवाईड झालं म्हणून इथे काय येईल, 1/2, इथे सॉरी m येईल 1/2 पाय स्क्वेअर m n स्क्वेअर ए स्क्वेअर. देअरफॉर दॅट इज द एनर्जी इन टर्म्स ऑफ फ्रिक्वेन्सी. नाव इन टर्म्स ऑफ पिरियड, दॅट फ्रिक्वेन्सी इज व्हॉट, रेसिप्रोकल ऑफ पिरियड. म्हणून पिरियडच्या स्वरूपामध्ये हा फॉर्म्युला काय येईल, 2π स्क्वेअर m 1/t स्क्वेअर इंटू ए स्क्वेअर. म्हणजेच 2π स्क्वेअर m ए स्क्वेअर अपॉन टी स्क्वेअर. देअरफॉर दिस इज द एनर्जी ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग एस एच एम इन टर्म्स ऑफ इट्स पिरियड. and this is the total energy of the particle performing SHM in terms of its frequency. ज्या फ्रिक्वेन्सीच्या स्वरूपात झाला आणि ह्या पिरियडच्या स्वरूपात. and therefore that is the total energy of the particle performing SHM. Now from this we can write
या फॉर्म्युल्यावरून आपल्याला असं म्हणता येईल हिअर दॅट द total energy of the particle performing SHM is directly proportional to mass of the particle. Then here that the square of amplitude A and the square of frequency N, where ह्या इक्वेशनवरून म्हणता येईल that the total energy of the particle performing SHM is directly proportional to force constant. आणि ह्या इक्वेशनवरून म्हणता येईल total energy of the particle performing SHM is inversely proportional to square of period. आता हे सगळे कॉन्स्टंट आहे. मास ऑफ द पार्टिकल कॉन्स्टंट, ए कॉन्स्टंट आहे, फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, फोर्स कॉन्स्टंट आहे आणि म्हणून यावरून आपल्याला म्हणता येतं दॅट द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल ॲट एनी पॉईंट इज कॉन्स्टंट अँड देअरफॉर द एनर्जी इज कॉन्झर्व्ड इन SHM. म्हणजेच एनर्जी ऑफ द पार्टिकल जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो तेव्हा ती काय असते, कॉन्स्टंट असते. कॉन्झर्व्ड म्हणजेच काय, कॉन्स्टंट. आत्ता आपण टोटल एनर्जी काढली दॅट इज E इज इक्वल टू 1/2 m²A². ही टोटल एनर्जी दॅट इज द सम ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड कायनेटिक एनर्जी. आता आपण त्याच्या स्पेशल केसेस अभ्यासणार आहोत. स्पेशल केसेस अभ्यासण्यासाठी आपण टोटल एनर्जी दॅट इज द सम ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी लक्षात घेणार. कायनेटिक एनर्जीचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 1/2 mω² A² - x². म्हणजेच इन टर्म्स ऑफ फोर्स कॉन्स्टंट काय आलं, 1/2 k A² - x². तसंच आपल्याला पोटेन्शियल एनर्जीचाही फॉर्म्युला माहिती आहे. हिअर EP इज इक्वल टू दॅट इज 1/2 mω² x². that is equal to 1/2 k x². आता आपण हे दोन्ही फॉर्म्युले यामध्ये मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनला एक्सच्या व्हॅल्यू टाकून पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काढणार. अँड देअरफॉर हिअर ॲट मीन पोझिशन, पहिली केस आहे ॲट मीन पोझिशन. मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं, 0 असतं. दॅट मीन्स हिअर x इज इक्वल टू 0 आणि पार्टिकलचं व्हेलॉसिटी मॅक्झिमम दॅट इज व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम म्हणजेच पार्टिकल जेव्हा SHM परफॉर्म करतो तेव्हा त्याच्या मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट 0 असतं. हे आपण आधी पाहिलेलं आहे. हिअर दॅट द डिस्प्लेसमेंट ॲट मीन पोझिशन इज 0 बट व्हेलॉसिटी इज मॅक्झिमम. And therefore by putting this value in above equation we get, आता कायनेटिक एनर्जीसाठी आपण एक्सची व्हॅल्यू 0 टाकणार. एक्सची व्हॅल्यू 0 म्हणजेच काय मिळेल आपल्याला, 1/2 k A² - 0² म्हणजेच काय मिळेल, 1/2 k A². म्हणजे मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असेल, 1/2 k A². पोटेन्शियल एनर्जी काय असेल, यामध्ये एक्सच्या जागी 0 टाकणार आणि म्हणून पोटेन्शियल एनर्जी EP इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 0 आणि म्हणून ही टर्म काय होईल, 0. म्हणजेच मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते तर पोटेन्शियल एनर्जी 0 असते म्हणजेच मिनिमम असते. केस फर्स्ट मीन पोझिशन जसं पाहिली तशी आता एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशन म्हणजेच पार्टिकल जेव्हा M किंवा N पॉईंटला असेल दॅट इज इट्स एक्स्ट्रीम पोझिशन. आपल्याला माहिती आहे पेंड्युलम जेव्हा ऑसोलेशन परफॉर्म करतो दॅट इज लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन, तेव्हा हा M पॉईंट काय आहे किंवा N पॉईंट काय आहे त्याचं एक्स्ट्रीम पोझिशन आहे आणि हा O पॉईंट काय आहे त्याचा मीन पोझिशन आहे. आणि म्हणून ह्या पॉईंटला डिस्प्लेसमेंट जे आहे एक्स्ट्रीम पोझिशनला डिस्प्लेसमेंट काय असतं, मॅक्झिमम असतं. म्हणजेच हे डिस्टन्स काय असतं, दॅट इज +A अँड हिअर दॅट इज द -A. टुवर्ड राईट हँड साईड दॅट इज पॉझिटिव्ह अँड टुवर्ड लेफ्ट हँड साईड दॅट इज निगेटिव्ह. म्हणजेच हे डिस्प्लेसमेंट जे आहे एक्स्ट्रीम पोझिशनला मॅक्झिमम असतं आणि म्हणून एक्सची व्हॅल्यू काय येईल, प्लस किंवा -A. मग आता x इज इक्वल टू +-A घेऊन आपण पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काढणार. पहिल्यांदा आपण कायनेटिक एनर्जी काढू. 1/2 k हिअर दॅट इज A² - x² दॅट इज इक्वल टू, यामध्ये ही व्हॅल्यू पुट करणार
म्हणजेच 1/2 के ए स्क्वेअर. आता एक्सच्या जागी प्लस ए किंवा मायनस ए, प्लस ए मायनस ए दोन्ही काय होईल, त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह येईल आणि बाहेर निगेटिव्ह साईन म्हणून इथे निगेटिव्ह, म्हणजे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. देअरफॉर दॅट इज इक्वल टू 0. कारण ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर 0, 0 मल्टिप्लाय बाय 1/2 के इज 0. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असेल, 0 असेल. आता पोटेन्शियल एनर्जी काय असेल, ई पी इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जीचा हा फॉर्म्युला आहे. अँड देअरफॉर बाय पुटिंग दिस व्हॅल्यू हिअर दॅट इज 1/2 के ए स्क्वेअर. एक्सच्या जागी प्लस किंवा मायनस ए टाकलं तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, दॅट इज द पॉझिटिव्ह स्क्वेअर. आणि म्हणून ई पी इज इक्वल टू 1/2 के ए स्क्वेअर, दॅट इज द पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते आणि मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. हे या दोन केसेसवरून आपण पाहिलं. नाऊ ॲज द पार्टिकल ऑसिलेट द एनर्जी चेंजेस बिटवीन कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच जसं पार्टिकल ऑसिलेट होतो तर मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आणि एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम. आणि म्हणून दॅट इज द एनर्जी चेंजेस बिटवीन कायनेटिक अँड पोटेन्शियल. ॲट द मीन पोझिशन द एनर्जी इज एंटायरली कायनेटिक and at the extreme position the energy is entirely potential. At other position the energy is partly kinetic and partly potential. म्हणजेच मीन आणि एक्स्ट्रीम पोझिशन सोडून इतर पोझिशनला, कुठल्याही पोझिशनला पार्टिकल असेल तर पार्टली ती एनर्जी कायनेटिक असते किंवा पोटेन्शियल असते. हाऊएवर द टोटल एनर्जी ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट ऑर कॉन्झर्व्ड. पण टोटल एनर्जी जी आहे पार्टिकलची ती काय असते, कॉन्स्टंट असते. अँड देअरफॉर हिअर वी आर गोइंग टू कन्सिडर द थर्ड केस. तिसरी केस आपण कन्सिडर करणार. पार्टिकलची एका पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी ही सेम असते, म्हणजे सारखी असते. ती कुठल्या पॉईंटला असते ते आपण पाहू. इफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जी ही कुठल्या पॉईंटला असेल जेव्हा पार्टिकल SHM परफॉर्म करतो ते आपण इथे काढणार आहोत. अँड देअरफॉर वी आर गोइंग टू कन्सिडर दॅट दिस केस इफ कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी. म्हणून कायनेटिक एनर्जीचा आपण इथे फॉर्म्युला लिहिणार 1/2 के ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 के एक्स स्क्वेअर. पोटेन्शियल एनर्जी काय, 1/2 के एक्स स्क्वेअर. तुम्ही केच्या ऐवजी एम ओमेगा स्क्वेअर लिहा किंवा के लिहिला तरी चालेल. आता यामध्ये आपण 1/2 कॅन्सल, एक्सची व्हॅल्यू काढणार आहोत. आता इथे के स्क्वेअर के गेट ऑल्सो कॅन्सल. रिमेनिंग इज व्हॉट, ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर. देअरफॉर आता एक्स स्क्वेअर इकडे आणा, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. हा एक्स स्क्वेअर इकडे नेला तर काय होईल, एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. देअरफॉर 2x स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. आता आपण डिस्प्लेसमेंट काढत आहोत आणि म्हणून एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर बाय 2. म्हणून ते डिस्प्लेसमेंट किती मिळालं, एक्स इज इक्वल टू ए अपॉन √2. म्हणजेच एक्सचं डिस्टन्स जेव्हा ए अपॉन √2 असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असतील, सेम असेल. मग हा पॉईंट जो आहे हा कुठे असेल. आता इथे मीन पोझिशन टू एक्स्ट्रीम पोझिशन, इथे हाफ ॲम्प्लिट्यूड असेल. ह्या दोघांच्यामध्ये ए जो आहे हा हाफ असेल आणि म्हणून ह्या पॉईंटला a/2 असेल ॲम्प्लिट्यूड आणि इकडे सुद्धा -a/2, कारण इकडे निगेटिव्ह पोझिशन आपण कन्सिडर केली. मग इकडे पॉझिटिव्ह a/2 आणि इकडे -a/2. जे या दोघांच्या मध्यभागाची काय झाली, a/2. आपल्याला काय पाहिजे, a/√2. आणि म्हणून ही एक्सची पोझिशन जी आहे, ही एक्सची पोझिशन इथे ह्या पॉईंटला कुठे असेल
दॅट इज a/√2 म्हणजे ह्या पॉईंटला इथे आणि ही ह्या पॉईंटला इथे a/√2 म्हणजेच मीन पोझिशनपासून ह्या डिस्प्लेसमेंटला म्हणजेच a/√2 आणि इकडे हा a/√2 ह्या पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी बिकम्स इक्वल आणि त्याच पॉईंटला टोटल एनर्जी जी आहे ही काय असेल हाफ असेल. म्हणजेच मीन पोझिशनपासून ह्या डिस्प्लेसमेंटला म्हणजेच a/√2ला सपोज दॅट पॉईंट इज P अँड हिअर दॅट पॉईंट इज सपोज दॅट इज हिअर Q. हा पॉईंट Q म्हणजेच ॲट पॉईंट P आणि ॲट पॉईंट Qला जेव्हा कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी इक्वल असतील तेव्हा टोटल एनर्जी काय असेल हाफ असेल. दॅट इज इक्वल टू E/2 फॉर ए पार्टिकल परफॉर्मिंग SHM. आता जेव्हा डिस्प्लेसमेंट x इज इक्वल टू प्लस मायनस a/2 असेल म्हणजेच हा O2mच्या मध्ये हा जो पॉईंट आहे दॅट इज a/2 म्हणजेच ॲम्प्लिट्यूड हाफ असेल तेव्हा त्याची कायनेटिक एनर्जी काय असेल आणि पोटेन्शियल एनर्जी काय असेल. आता प्लस मायनस हाफ आहे a/2 आहे म्हणजेच राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला पॉझिटिव्ह आणि लेफ्ट हँड साईडला मायनस a/2 म्हणजेच ह्या OM आणि ONचा जो मिडल पॉईंट आहे दॅट डिस्प्लेसमेंट इज व्हॉट a/2 आणि इकडे मायनस a/2. मग जेव्हा डिस्प्लेसमेंट प्लस मायनस a/2 असेल तेव्हा कायनेटिक एनर्जी काय असेल. दॅट कायनेटिक एनर्जी दॅट इज EK इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी व्हॉट EK इज इक्वल टू हिअर दॅट इज 1/2 K हिअर a² मायनस x² हा फॉर्म्युला आहे. एक्सच्या ठिकाणी आपण काय किंमत टाकणार a/2 आणि म्हणून 1/2 K a². आता एक्सच्या ऐवजी a/2 टाका म्हणजे काय येईल मायनस a²/4 दॅट इज इक्वल टू. आता दॅट इज मेक द डिनॉमिनेटर सेम इन ब्रॅकेट डिनॉमिनेटर सेम करूया आणि म्हणून 1/2 K a²ला आता 4ने मल्टिप्लाय करणार 4a² मायनस a² डिवायडेड बाय 4 दॅट इज इक्वल टू 1/2 K इंटू ब्रॅकेट 3a² डिवायडेड बाय 4. देअरफॉर EK इज इक्वल टू काय मिळालं दॅट इज 3/8 KA². EP इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय दॅट इज 1/2 K x². एक्सच्या जागी काय किंमत टाकणार आपण a/2 म्हणून 1/2 K. आता प्लस मायनस a/2² आहे म्हणजेच स्क्वेअर केल्यावर प्लस साईन असेल किंवा मायनस साईन असेल तरी काय येईल त्याचा स्क्वेअर पॉझिटिव्ह आणि म्हणून 1/2 K a² डिवायडेड बाय 4 त्याचा स्क्वेअर केला दॅट इज इक्वल टू हिअर KA²/8 KA²/8 ही पोटेन्शियल एनर्जी मिळाली आपल्याला KA²/8 आणि कायनेटिक एनर्जी काय मिळाली 3/8 KA². जर आपण पोटेन्शियल एनर्जी ह्या पद्धतीने लिहिली 1/4 इन ब्रॅकेट 1/2 KA². 1/2 KA² काय आहे टोटल एनर्जी आहे. इथे आपण ही टर्म जी आहे ही रिअरेंज केली हा 4 बाहेर आणला आणि 2 ब्रॅकेटमध्ये नेला आणि म्हणून बाय रिअरेंजिंग टर्म हा फॉर्म्युला आपल्याला कशाचा मिळाला टोटल एनर्जीचा. म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी काय आहे टोटल एनर्जीच्या पावभाग आहे. पावभाग म्हणजेच किती 25% म्हणजेच दॅट इज E/4 E/4 म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी ही टोटल एनर्जीच्या 25% आहे. तर तीच कायनेटिक एनर्जी किती पर्सेंट आहे 75% आणि म्हणून कायनेटिक एनर्जी आपल्याला मिळालेली आहे EK इज इक्वल टू हिअर दॅट इज 3/8 KA². आत्ता आपण मगावर फॉर्म्युला पाहिला दॅट इज EK 3/8 KA². म्हणजेच ही कायनेटिक एनर्जी पोटेन्शियल एनर्जीच्या किती आहे 3 पट आहे 3 टाइम्स दॅट ऑफ द पोटेन्शियल एनर्जी. कुठल्या पॉईंटला
तर पार्टिकल जेव्हा a/2 म्हणजेच ओ आणि एमच्या जेव्हा मध्ये असेल तेव्हा, म्हणजेच त्याचं निम्म ॲम्प्लिट्यूड म्हणजेच हाफ ॲम्प्लिट्यूड असेल, तेव्हा कायनेटिक एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जीच्या काय असते, तिप्पट असते, 3 टाइम्स असते. आणि यावरून आपण आता ग्राफ काढणार आहोत. म्हणजेच जेव्हा डिस्प्लेसमेंट हाफ ॲम्प्लिट्यूड असेल म्हणजेच ±a/2 असेल, तेव्हा एनर्जी ही टोटल एनर्जी ही 25% पोटेन्शियल असेल आणि 75% कायनेटिक असेल. आता ह्यावरून आपण ग्राफ काढणार आहोत. कन्सिडर दॅट द एक्स अँड वाय ॲक्सिस, दॅट इज द एक्स ॲक्सिस अँड हिअर दॅट इज द वाय ॲक्सिस. सपोज दॅट दिस इज द मीन पोझिशन ओ. ही मीन पोझिशन ओ आहे. इथे ही टोटल एनर्जी आहे. टोटल एनर्जी दॅट इज द मॅक्झिमम पॉईंट ऑफ द टोटल एनर्जी आहे. म्हणून ही टोटल एनर्जी जी आहे ती आपण या पद्धतीने काढून घेणार. आता ही मीन पोझिशन आहे आणि इथे ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ही कोणती पोझिशन? एक्स्ट्रीम पोझिशन. म्हणजेच इथे ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे? मॅक्झिमम +a. आणि इथे ॲम्प्लिट्यूड काय असणार आहे? -a. ही एक्स्ट्रीम पोझिशन आहे. ही मीन पोझिशन आहे. आत्ता आपण वर 2 केसेस पाहिल्या. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय असते? मॅक्झिमम असते. मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम असते. आणि म्हणून कायनेटिक एनर्जीसाठी जो ग्राफ येईल हिअर, मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी ही कुठली एनर्जी आहे? कायनेटिक एनर्जी. मीन पोझिशनला मॅक्झिमम. हा कर्व कशाचा झाला? कायनेटिक एनर्जीसाठी झाला. आता एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी काय असते? मॅक्झिमम असते. आता एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम असते आणि म्हणून हा ग्राफ या पद्धतीने येईल. म्हणजेच मीन पोझिशनला कायनेटिक एनर्जी मॅक्झिमम आणि म्हणून हा ग्राफ या पद्धतीने. तर एक्स्ट्रीम पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आणि म्हणून दॅट द पोटेन्शियल एनर्जी, याचा ग्राफ इथे मॅक्झिमम आणि म्हणून हा या पद्धतीने याचा ग्राफ येईल. पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी ज्या पॉईंटला इक्वल असतील, हिअर दॅट इज द पॉईंट. तो कुठला पॉईंट आहे? दॅट इज x इज इक्वल टू ±a/√2 आणि म्हणून तो पॉईंट इथे +a/√2. a/√2ला कायनेटिक एनर्जी आणि इकडे -a/√2. म्हणजेच ह्या पॉईंटला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी काय असतील? बिकम्स इक्वल. तेव्हा ॲम्प्लिट्यूड किती असेल? +a/√2 आणि मीन पोझिशनपासून लेफ्टला -a/√2. पार्टिकल ऑसिलेट होतो बिटवीन एक्स्ट्रीम पोझिशन अँड मीन पोझिशन. Total energy of the particle remains constant. Therefore, that the total energy of the particle performing linear SHM is conserved.